नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस आणि दाल तडका कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर ह्यासाठी मी अगदी झटपट प्रोसेस इथे वापरलेली आहे। तुम्ही रेस्टॉरंटमधला देखील जीरा राईस आणि दाल तडका विसरून जाल। तर सर्वात आधी इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे। तूप अगदी मस्त गरम करून घ्यायचं। इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा किंवा बटरचा वापर देखील करू शकता। आता तूप छान गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं मस्त फुलू द्यायचं आहे। जिरं फुललं की यामध्ये आता मी 2 तेजपत्त्याची पानं घातली आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। तुम्ही यामध्ये हवा असेल तर 2 विलायच्या देखील घालू शकता। तर ह्या पद्धतीने तुम्ही जीरा राईस आणि दाल तडका जर बनवला तर अजिबात बिघडणार नाही। पाणी मोजून घ्यायचं आहे। तर इथे आपण साधारणपणे 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे, कारण यासाठी मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर बासमती तांदूळ आपण भिजवत वगैरे घातलेला नाही आहे, आपण फक्त धुवून पाणी उकळलं की कुकरमध्ये घालून घेणार आहोत। तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने बासमती राईस घेतलेला आहे। 3 ते 4 पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून याचं जे स्टार्च आहे ते निघून जाईल। आणि हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे। 2 वाट्या तांदळासाठी 4 वाटी पाणी घ्यायचं आहे। यामुळे तुमचा भात अजिबात चिकट होत नाही, अगदी छान मोकळा फडफडीत आणि चवदार होतो। तर आता ह्या पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे। धुवून घेतलेला बासमती राईस ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फक्त 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। जास्ती शिट्ट्या अजिबात करायच्या नाही, यामुळे काय होतं, जीरा राईस चिकट होतो। आता हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता राईस होईपर्यंत आपण दाल तडका बनवून घेणार आहोत। यासाठी कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी फुलू द्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेलं आलं, त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे। बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात। हे छान असं तळून घ्यायचं आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आणि हे सगळं तळून घेतल्याच्या नंतर मस्तपैकी बारीक चिरलेले 2 मोठ्या आकाराचे कांदे आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता कांदा मस्त सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे, पण कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। कांदा परतते वेळी जर आपण त्यामध्ये मीठ घातलं तर कांदा खूप लवकर परतला जातो। तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि लो टू मीडियम हीटवर कांदा छान परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही, नाहीतर कांदा करपून जाईल, त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। आता हे असं छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालायचा आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे अतिशय सोपी अशी पद्धत आहे, कुणालाही अगदी सहज जमेल। बारीक चिरलेला टोमॅटो घातल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने तेल सुटस्तोवर आपण हे सगळं परतून घेणार आहोत। ह्यामुळे काय होतं, आपला दाल तडका अतिशय खमंग आणि चवदार होतो। आता जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतल्या जातोय तोपर्यंत 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता हे दोन्ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मुगाची डाळ स्किप करायची असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता, किंवा अर्धी तुरीची आणि अर्धी मुगाची डाळ देखील इथे वापरू शकता। ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मसुराची डाळ जरी ॲड केली काहीच हरकत नाही। आता यामध्ये मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलं आहे, त्यानंतर 2 चमचे धन्याची पावडर घातलेली आहे। किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे, ह्यामुळे चव खूप छान येते। आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने हे सगळं तेल सुटेस्तोवर परतून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये बाकीचं राहिलेलं साहित्य घालून घेणार आहोत। आता मी हळद घालायची विसरले होते, त्यामुळे मी यामध्ये आता हळद घालून घेतली आहे। आता ह्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी टाकायची, त्यामुळे छान चव येते। तुम्हाला जर नाही घालायची तरीही काहीच हरकत नाही आहे। आणि आता यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत।
तर अतिशय शॉर्टकट अशा पद्धतीने आज आपण दाल तडका बनवलेला आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही दाल तडका कसा बनवता, कुठल्या कुठल्या डाळीचा वापर करता, कमेंट करून नक्की सांगा। आता पाणी घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अतिशय झटकीपट तुम्ही हा जिरा राईस आणि दाल तडका बनवू शकता। आता इथे मी टायगर ब्रँडचा दाल तडका मसाला वापरलेला आहे। तुम्ही हा देखील वापरू शकता, ह्यामुळे याची चव अगदी भन्नाट लागते। आता हा मसाला घातल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी आली की झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही टायगरच्या ऐवजी दुसरा मसाला वापरला तरी देखील काहीच हरकत नाही आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर घालायचं आहे। ह्या बटरमुळे याची चव अगदी अप्रतिम लागते। आणि आता हे उकळेपर्यंत असंच ठेवायचं आणि नंतर झाकण लावायचं। आता मस्त याला खळखळ उकळी आली आहे, तर याच्या मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर दाल तडका देखील मस्त बनून तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करते आणि याला आपण लसूण आणि लाल मिरचीचा मस्तपैकी तडका देणार आहोत। तर त्यामुळे काय होईल, याची चव अजून भन्नाट लागेल। तर आता याला मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि मस्तपैकी अख्ख्या सुक्या लाल मिरच्या, लसूण, जिरा मोहरीची आणि थोडंसं तिखट टाकून मस्तपैकी तडका करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, वाह क्या बात है। तर दाल तडका तर बनून तयार आहे। राईस देखील अतिशय मस्त झाला आहे, मस्त गरमागरम मोकळा फडफडीत असा जिरा राईस आपण बनवून घेतला आहे आणि आता याला मी सर्व करून घेणार आहे। ह्याच्यासोबत मस्त लोणचं, पापड आणि सॅलड, किती झक्कास बेत आहे ना। तर मैत्रिणींनो, तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं आहे ना मस्त असा जिरा राईस आणि दाल तडका बघून। तर रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।